लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या आदमापूरच्या संत सद्गुरू बाळूमामा भंडारा उत्सवात मामांना अभिषेक करण्यात आला। या सोहळ्याला सेवेकरी भाविक, विविध मंडळे आणि अबलावृद्ध सहभागी झाले। घागरी नेण्याच्या या कार्यक्रमानं निढोरीला पावनभूमीचं रूप प्राप्त झालंय। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या आदमापूरच्या संत सद्गुरू बाळूमामा भंडारा उत्सवात मामांना अभिषेक करण्यात आला। उद्या बाळूमामांच्या भंडाऱ्या दिवशी प्रसादामध्ये वापरलं जाणारं दूध सद्गुरू बाळूमामांनी स्वतः जतन केलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 19 ठिकाणी असणाऱ्या आजच्या पिढीतील बग्ग्यातील मेंढ्या बकऱ्यांचं दूध वाहनातून निढोरीत मारुती देवालयात आणण्यात आलं। या घागरींचं श्रद्धापूर्वक पूजन केलं। संकलित घागरी रथात ठेवण्यात आल्या। मानाच्या बैलगाड्या आणि घोड्यांसह जल्लोषात रथ आदमापूरकडे प्रस्थान झालं। या घागरी नेण्यासाठी आलेल्या रथांचं निढोरीत स्वागत करण्यात आलं। देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, सदस्य, अबालवृद्धांसह नागरिक आणि तरुण मंडळ भक्त यामध्ये सहभागी झाले। भंडाऱ्याची मुक्त उधळण करत लाखो भक्तांच्या उपस्थितीत रथ मिरवणूक आदमापूरकडे मार्गस्थ होताना रथ मार्गावर नक्षीदार रांगोळी, रंगीबिरंगी फुलं, कीर्तन प्रवचनाबरोबर टाळ मृदंगांचा गजर, ढोल ताशा आणि डॉल्बीच्या दणदणात भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली। हरळी बुद्रुकचे पांडुरंग पाटील यांची मानकरी बैलजोडी अग्रभामी होती, तर औरनाळची दिंडी सहभागी होती। स्थानिक सेवकांमार्फत इथं सर्व भक्तांना मोफत खिचडी, फळं, ताक, कोकम सरबत पुरवण्यात आलं। दरम्यान बग्गीतून आलेल्या दुधाच्या घागऱ्यांचं मुरगुड बाजारपेठेतील आत्मरूप गणेश मंदिरात भक्तिमय वातावरणात स्वागत आणि पूजन केल्यानंतर घागरी निढोरीकडे रवाना झाल्या। मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था ठेवण्यात आली। निढोरी गावातून आदमापूर देवस्थानाकडे दुधाच्या घागरी नेण्याची 50 वर्षापासून अधिक काळ परंपरा आहे। ही सुरुवात स्वतः बाळूमामा यांनीच केली आहे। याला निढोरीतील हनुमान मंदिर साक्ष आहे आणि ज्येष्ठ जाणकार ग्रामस्थांनीही याला दुजोरा दिला। रथामध्ये ठेवलेल्या दुधाच्या घागरी बाळूमामांच्या नावाने चांग भलाच्या जयघोषात निढोरीतून आदमापूरकडे प्रस्थान झाल्या। यावेळी उपस्थित भाविक भक्तांनी 7 ते 8 JCBतून तब्बल 25 टन भंडाऱ्याची मुक्त उधळण केली।